मी सावित्रीबाई फुले बोलते. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मला म्हणावे का? ओळखलात का मला? ना सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझे लग्न झाले तो माणूस काही साधा सुद्धा माणूस नव्हता, तर तो एक देशाला क्रांती करून दाखवणारा माणूस होता. त्या काळी बायांना उंबरावर लावण्याची पद्धत नव्हती. बायाच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण त्या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरावांच्या मनात होता. पण एकदा त्यांनी शिक्षणाचा प्रसार करत असताना फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated women first, because if a whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. ते घरी आले आणि माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला. सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेकबे, बेगुंचार, बेत्रिक्षा, हाच ध्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि मी काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, शनिवारी 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भेडेवाडा येथे पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेतपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेगोळी सुरू होती. पण एक सर्वसामान्य माणूस शिकला तर कोणतं धर्म बुडालं? इतका तकलादू असू शकतो का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकलं मी सहन केलं. शाळेत जाताना शेण फेकलं तरीही मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झालेला होता. म्हणूनच अचानकच एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे, कुठे निघालीस? पहिला आमच्या पोरी बाईंना शिकवायचं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे का ते शिक्षण?